नमस्कार, सोनाली रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इथे थंडगार व पित्तनाशक अशी सोलकढी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे घेतले आहे 1 कप ओला किसलेला नारळ, 9 ते 10 कोकम। हे कोकम अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेले आहे। 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 मिरची, चवीपुरते मीठ, कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालणार आहे नारळ चव, जिरं, लसूण, हिरवी मिरची आणि अर्धा ग्लास पाणी। हे आपण बारीक करून घेणार आहे। इथे आपण बाउलवरती एक चाळणी ठेवलेली आहे, त्यावरती सुती कापड ठेवून बारीक केलेला नारळ चव घालणार आहे। आणि यामधले व्यवस्थित असे पिळून दूध काढणार आहे। असाच 2 ते 3 वेळा नारळ बारीक करून घेऊन त्याचे दूध काढायचे आहे। एकदम दाटसर असे नारळाचे दूध निघालेले आहे। हे भिजत घातलेले कोकम हाताने कुस्करून घ्यायचे आहे, त्यामुळे कोकमचा चांगला अर्क उतरतो। हे कोकम यामध्ये घालून घ्यायचे आहे। यामध्ये घालूया चवीपुरते मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आपली सोलकढी तयार आहे। ही सोलकढी थंड झाल्यावर व्हेज नॉनव्हेज कशाबरोबरही पिऊ शकता।